Cancer Healer Center, a new beginning. भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. आता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. दीनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातले चंद्रसेन खिलारेंना अश्रू अनावर. गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भाऊक. रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप व्यक्त. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. फुले चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप. चित्रपट एकतर्फी नकोय. ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवावी अशी मागणी. फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली भुजबळांची भेट. फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायलाच हवा. भुजबळांचं वक्तव्य तर आव्हाडांकडूनही फुले चित्रपटाचं समर्थन. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये सरकार आरोपी, मग तपास कसा करणार? SIT नेमा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मागणी. औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. पुढील सुनावणी 29 एप्रिलला. वक्फ सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी. वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध. आजपासून कायद्याची अंमलबजावणी होणार. नांदेड, धाराशिवसह सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. आंबा, ज्वारी, फळबागा आणि काढून ठेवलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी चिंतेत. वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी AI तंत्रज्ञानाची मदत. पंढरपूरमधील चाचणी यशस्वी. प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी AIचा वापर केला जाणार. रामनवमी उत्सवामध्ये साईचरणी तब्बल 4,26 लाखांचं दान. रामनवमी उत्सव काळात आलेल्या साई भक्तांकडून भरभरून दान. वाट सोडण्यासाठी एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर तरुणींना बेदम मारहाण. इंग्रजीमध्ये बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं सांगत तरुणांनी वाद घातला. जुनी डोंबिवली परिसरातील प्रकार. तिघांविरोधात गुन्हा दाखल. माजी IPS अधिकारी शिवदीप लांडेंची बिहारच्या राजकारणात एंट्री. हिंद सेना पक्षाची स्थापना. बिहार विधानसभा लढवणार असल्याची माहिती. TV9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेमधील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमध्ये भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. Cancer Healer Center, a new beginning.